नमस्कार मित्रांनो, आपलं अक्षताज आर्ट्सच्या चॅनलवर मी मनपूर्वक स्वागत करीत आहे। आज आपण की नाही कैरीचं लोणचं बनवणार आहे। जे बॅचलर मुलं असतील, हॉस्टेलमध्ये राहणारे किंवा मग ज्यांचं आत नवीन लग्न झालेलं असेल आणि त्यांना लोणचं कसं करायचं हेच माहिती नसेल, तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे। तर पहिले मी 1 किलोच्या थोडं 1-2 कैऱ्यावरतीच अशा कैऱ्या घेतलेल्या आहे बघा। आता मी त्यांना पाण्याने छान धुवून घेत आहे। जसं तुम्ही बघू शकता, मी त्यांना पाण्याने छान धुवून घेत आहे। आता मी त्यांना कापडाने सुकवून घेत आहे। ह्या कैऱ्या जर ओल्या राहिल्या आणि आपण तसे त्यांचे लोणचे घातले तर हे कैरीचे लोणचे लवकर खराब होते, म्हणून यांना पूर्णतः सुकवायची ही खूपच गरजेची आहे। आता बघा, मी याचे वरचे देठ कापून घेतले आहे सगळ्या कैऱ्यांचे। आता बघा, मी यांच्या मोठ्या फोडी करत आहे आणि नंतर मग छोट्या फोडी करणार आहे। आता बघा, माझ्या पूर्ण फोडी करून झाल्या आहे। आता मी त्या फोडी एका टोपलीमध्ये काढून घेत आहे। हे बघू शकता तुम्ही, मी बारीक फोडी नाही केल्या, जास्त मीडियमच केलेला आहे। आता हे बघा, आपल्याला लोणच्यात जेवढा खार पाहिजे असेल तेवढंच मी येथे या भांड्यात तेल टाकून घेत आहे आणि मग नंतर मी त्या तेलाला गरम करून घेत आहे बघा। आता हा अचार मसाला म्हणजेच लोणच्यांचा रेडीमेड मसाला आहे बघा। याला मी कैऱ्यांमध्ये व्यवस्थित टाकून घेत आहे। तुम्ही बघू शकता, कैऱ्यांमध्ये टाकला आहे। आता हे चिरलेले लसूण आहे, यांना मी तेलामध्ये टाकून घेत आहे। बघा, तेल व्यवस्थित गरम झाल्यामुळे लसूण कसे भाजले जात आहे, तळले जात आहे। आता मी हे तळलेले लसूण सोबत तेल हे या खारमध्ये टाकून घेत आहे। आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे। मीठ थोडेसेच टाकावे, कारण जे पॅकेट होते मसाल्याचे त्याच्यामध्ये पण मीठ होते आणि लोणचे टिकून राहण्यासाठी याच्यामध्ये मीठ थोडेसे एक्स्ट्राचे घालावे। मग झालं की आपलं कैरीचं लोणचं तयार। कसं वाटलं? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी।